जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. भद्रावतीचा श्वेतपर्ण हा शरणाला आला होता आणि त्यामुळे तबकात सुवर्ण मुद्रांनी भरून कर्णाचा ताफा आता पुढे निघाला होता. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. कांपिल्यनगर, पुढे पांचालांची राजनगरी स्पष्ट दिसू लागली. आता संघर्षाला तोंड फुटणार होतं. पांचाल देशाचा राजा द्रुपद काही केल्यास शरण येणार नव्हता. त्याला युद्धातच पराभूत करावं लागणार होतं. कर्णानं एक अभेद्य आरोळी दिली, कांपिल्यनगर आक्रमण! आणि तसाच झंझावती सैन्य तुटून पडलं. दृष्टद्युम्न स्वतःच्या दूताबरोबर त्यानं एक संदेश पाठवला की जा, सांग तुझ्या सेनापतीला की तुझं ते जे कवच आहे ना, ते जाळून टाकणार आहे मी. आणि तिथंच तो चुकला. त्यानं चूक केली आणि त्याच्या सगळ्यात मोठ्या पतनाची सुरुवात झाली. रणांगणावर दृष्टद्युम्न कर्णापुढे उभा टाकला आणि दोघांमध्ये जुंपली. काही केल्या दृष्टद्युम्नाला कर्ण आवरत नव्हता. संपूर्ण दिवस सरला. सूर्यास्तानंतर युद्ध थांबलं. सर्वजण परत शिबिरात आले. दुसरा दिवस उजाडला. परत एकदा दृष्टद्युम्न कर्णापुढे उभा टाकला. एव्हाना त्याला कळून चुकलं होतं की मी चुकलोय आणि कर्णाला पराभूत करणं आता अशक्य आहे. अश्वसाधन गजासह ताफा असतानाही पांचाल देश आता पडला होता. दृष्टद्युम्न शस्त्र सोडून कर्णापुढे तसाच उभा होता. वृद्ध द्रुपद राजाला कैद करून कर्णापुढे उभं करण्यात आलं आणि तो दीनपणा म्हणाला, अंगराज, काय हवंय सांगा. त्यावर कर्ण म्हणाला, माझ्या पुत्राची समाधी हवी आहे. तू स्वतः गंगातीरी माझ्या पुत्राची समाधी उभी कर आणि इतकंच नव्हे तर गंगातीरी नित्यपूजेची व्यवस्था सुद्धा बोल, तेही एका रात्रीत. द्रुपदराजाला भूतकाळातल्या गोष्टींचा उजाळा मिळाला. तो केविलवाण्या नजरेनं पाहत होकारार्थी मान दर्शवून तयार झाला. एका रात्रीतून समाधी तयार करण्यात आली. इतकंच नव्हे तर त्याची पूजा करायलाही सुरुवात झाली. कर्ण आणि कुरुचे अनेक सैनिक कांपिल्यनगर सोडण्याच्या तयारीला लागले. पण सकाळी सकाळी एक सैनिक तबकात सुवर्णभूषण घेऊन हजर झाला. पण कर्णानं यावेळी कशाचीही मागणी केली नव्हती. मग का? पण एक नक्की होतं की एका मोठ्या काळानंतर द्रुपदाला कर्णाची ओळख पटली होती. पांचाल देशात काय घडलं हे वृत्त वृषालीला सांगण्यासाठी एक दूत मागं थांबला. तो तसाच हस्तिनापूरला परत निघाला. पांचाल देश सोडताच पुढं कोसलाचं राज्य होतं आणि ते जिंकणं गरजेचं होतं. पण त्याहीपेक्षा मोठं आव्हान होतं ते म्हणजे नैमिषारण्य. प्रचंड घनदाट वृक्षांचा जणू राक्षसमय पर्वत या टोकापासून तर त्या टोकापर्यंत पसरला होता. गोमती नदी ओलांडून कुरूंचं सैन्य नैमिषारण्याकडे चालत आलं. पण नैमिषारण्याकडे जाऊन ते कसं ओलांडावं हा एक मोठा प्रश्न होता. सर्वजण चिंताग्रस्त होऊन बसले होते. पण कर्ण अगदी शांत निश्चल होता. स्मित हास्य करत होता. शोण निशब्द होता. पण कर्ण पुढं होऊन म्हणाला, हिरण्यवर्मा, एक दमदार धावेचा घोडा घे, सोबत 2 सैनिक घे आणि नैमिषारण्यात शिर आणि माहिती कर संपूर्ण अरण्यात कुठं नदी किंवा ऋषीमुनींचा आश्रम आहे का, आणि तेव्हाच परत ये. आज्ञा. असं म्हणत हिरण्यवर्मा लगेच पुढे निघाला. शोणाला कळे ना कर्ण काय विचार करतोय. तोच कर्ण शोणाला म्हणाला, आपल्या सैन्याला जो सोमरस पान करवतो त्याचं नाव काय रे? सोमपर्ण. शोण म्हणाला आणि लागलीच त्याला बोलावूनही घेण्यात आलं. कर्ण म्हणाला, सोमपर्णा, सोमरसात धुंदी आणखी वाढावी म्हणून तू काय करतोस रे? तो म्हणाला, महाराज, मोहाची फुले घालतो. त्यावर कर्ण म्हणाला, जा, तुझ्या सैनिकांना सांग वनात जितकी आणता येईल तितकी मोहफुले घेऊन ये. विजयाच्या धुंदीनंतर आपण जिंकायला निघालोय की मद्यपानाला हेच कळत नव्हतं. पण कर्ण काहीतरी योजना आखत होता
हे मात्र नक्की होतं. महारथी कर्ण